चरित्रे महान संगीत तज्ञांची या अंतर्गत आज आपण एस जानकी यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. सिस्तला राममूर्ती जानकी या लोकप्रिय भारतीय पार्श्वगायिका, हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि संगीत दिग्दर्शक होत्या. त्यांना जानकी अम्मा आणि दक्षिण भारताची गानकोकिळा असे संबोधले जात होते. त्यांचे वयाच्या 88व्या वर्षी 11 जुलै 2026 रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारामुळे निधन झाले. त्यांना माझी ही भावपूर्ण श्रद्धांजली. जानकी यांनी चित्रपट, अल्बम, दूरदर्शन आणि रेडिओसाठी 48,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत, ज्यामध्ये कन्नड, तेलुगू, तामिळ, मल्याळम, हिंदी, संस्कृत, ओडिया, तुलू, उर्दू, पंजाबी, बडागा, बंगाली, कोकणी अशा 20 भारतीय भाषांमधील सोलो, युगलगीते, कोरस आणि शीर्षक गीतांचा समावेश आहे. तसेच इंग्रजी, जपानी, जर्मन आणि सिंहली यासारख्या परदेशी भाषांमधील गाण्यांचाही समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्वाधिक गाणी कन्नड आणि मल्याळम भाषेत गायलेली आहेत. संगीतकार बप्पी लहिरी प्रसाद स्टुडिओला भेट दिली असता एस जानकी यांनी एका तमिळ चित्रपटासाठी गायलेल्या हिंदी गाण्याने ते प्रभावित झाले. त्यांनी त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटामध्ये तिच्याकडून गाणी गाऊन घेण्याचे ठरवले आणि तिला बॉलिवूडमध्ये आणले. तिने गायक किशोर कुमार यांच्याबरोबर अनेक युगल गीते गायली. जानकी अम्मा यांनी आपल्या कलेशी किंवा सन्मानाशी कधीही तडजोड केली नाही. म्हणूनच 2013 मध्ये जेव्हा केंद्र सरकारनं देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली, तेव्हा त्यांनी तो पुरस्कार स्पष्टपणे नाकारला. त्यावेळी जानकी अम्मा यांचं म्हणणं असं होतं की भारतीय संगीतातील त्यांच्या दीर्घ आणि महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता. जानकी अम्मा यांच्या निधनानं संगीत विश्वामध्ये एक अशी पोकळी निर्माण झाली असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 4 मिळाले. केरळ राज्य चित्रपट पुरस्कार 11 मिळाले. आंध्र प्रदेश राज्य चित्रपट पुरस्कार 10 वेळा. तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार 6 वेळा. कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार 1दा. ओरिसा राज्य चित्रपट पुरस्कार 1दा. असे एकूण त्यांना 33 पुरस्कार मिळाले. त्यांनी काही उल्लेखनीय हिंदी गाणी म्हटली आहेत. त्यांची यादी मी मात्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यांना माझी ही भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.